स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते ना सर्वांना? हा, सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे MCQ. तुम्ही 16 चॅप्टर्स आहेत, 16 चॅप्टर मध्ये सरासरी 7 ते 8 MCQ दिलेले आहेत. असे जर वाचून ठेवले परत परत आणि कदाचित जर याच्यामधूनच क्वेश्चन पेपर जर आली तर मग ते लगेच तुम्हाला आठवेल. काही नाही, फक्त MCQ परत परत वाचत राहायच्यात. तर फर्स्ट MCQ, इन्सेक्ट मूव्ह ओव्हर द सरफेस ऑफ वॉटर. सरफेस ऑफ वॉटर वरती इन्सेक्ट मूव्ह होऊ शकतात, कारण की लिक्विडचा सरफेस कसा वाटतो, स्ट्रेच इलॅस्टिक मेम्ब्रेन सारखा वाटतो आणि लिक्विडच्या फ्री सरफेस मध्ये सरफेस टेन्शन निर्माण झालेलं असतं आणि सरफेस टेन्शन निर्माण झाल्यामुळे जे इंटरमॉलिक्युलर जे मॉलिक्युल्स आहेत लिक्विडच्या सरफेस मधले ते एकमेकांना काय करतात, तिथं एकमेकांना जवळ करतात, अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्यामध्ये जो लिक्विडचा फ्री सरफेस आहे बिहेव्स लाईक अ इलॅस्टिक मेम्ब्रेन सारखा वाटतो. म्हणून insects can move over the surface of water because of the surface tension. Second, the water droplets are spherical in free fall. Spherical का असतात, कारण की कोणताही त्या ठिकाणी सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल, कोणताही सबस्टन्स काय करतो, कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी ठेवायचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी ठेवण्यासाठी त्याला त्याची सरफेस एरिया कमी पाहिजे. लिक्विडचा सरफेस एरिया जर कमी तर पोटेन्शियल एनर्जी कमी आणि लिक्विडचा सरफेस एरिया कमी करण्यासाठी तो लिक्विड काय करतो, कॉन्ट्रॅक्ट होतो आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे इथे काय होतं, वॉटर ड्रॉप जो आहे तो वॉटर ड्रॉप हा स्पेरिकल शेप मध्ये का असतो, कारण की दुसऱ्या आकारापेक्षा सर्वात कमी पोटेन्शियल एनर्जी ही कोणासाठी असते, स्पेरिकल सरफेस साठी असते. स्पेरिकल सरफेस जर म्हटलं तर सर्वात जास्त सर्वात कमी पोटेन्शियल एनर्जी स्पेरिकल सरफेसची असते आणि पोटेन्शियल एनर्जी कमी तर लिक्विडचा सरफेस स्टेबल असतो आणि ही प्रॉपर्टी आहे मॅटरची की तो स्टेबल स्टेट मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून स्पेरिकल शेप का घेतो, कारण की सरफेस एरिया कमी तर पोटेन्शियल एनर्जी कमी आणि म्हणून कमी सरफेस एरिया ठेवण्यासाठी त्याला काय व्हावं लागतं, कॉन्ट्रॅक्ट व्हावं लागतं आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय निर्माण होतं, सरफेस टेन्शन निर्माण झालेलं असतं. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड क्रिटिकल टेम्परेचरला किती असतं तर 0 असतं. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड ॲट अ क्रिटिकल टेम्परेचर इज 0. जसं टेम्परेचर लिक्विडचं वाढवलं जातं, जसं लिक्विडचं टेम्परेचर वाढवलं जातं त्याच्यानुसार त्याचा सरफेस टेन्शन कमी होतो आणि एक असं विशिष्ट टेम्परेचर असतं की त्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन काय होतं, 0 होतं आणि असं जे टेम्परेचर आहे की ज्याला सरफेस टेन्शन 0 होतं त्या टेम्परेचरला क्रिटिकल टेम्परेचर म्हणतात. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय, क्रिटिकल टेम्परेचर इज द टेम्परेचर ॲट विच द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम्स 0 इज कॉल्ड एज द क्रिटिकल टेम्परेचर. नंतर युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. काय, युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. बघा, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटीचा युनिट कसं काढायचा, फॉर्म्युला माहिती तुम्हाला, F = 6 पाय इटा RV. हा फॉर्म्युला याच्यावरतून युनिट काढायचा. कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी याचं युनिट हा फॉर्म्युला याच्यावरतून काढायचा. आता 6 आणि पाय दोघं कॉन्स्टंट आहेत म्हणून त्याला युनिट नाहीये आणि म्हणून इटा याचं युनिट काय कशावरून काढणार, फॉर्म्युला F / RV. चला शोधू आपण. फोर्सचं युनिट न्यूटन, R म्हणजे रेडियस असते ती मीटर, V म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय आला तो, मीटर पर सेकंद. म्हणून कसं युनिट झालं बघा, न्यूटन सेकंद मीटर स्क्वेअर. फॉर्म्युला लिहा बाजूला, फॉर्म्युला पाठ करा. F = 6 पाय इटा RV. याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन पण विचारलं जाऊ शकतं.
आणि या नीट क्वेश्चन मध्ये डायमेन्शन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे बऱ्याच ठिकाणी वापर होतो. तर डायमेन्शन कसं मिळेल याचं, डायमेन्शन कसं काढता येईल, डायमेन्शन पण काढून ठेवा बाजूला. फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे ना, L1 M1 T-2. R म्हणजे रेडियसचं डायमेन्शन L1 आणि व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय L1 T-1. बरोबर आहे. मग काय झाला तो L1 कॅन्सल. आणि म्हणून याचं जर डायमेन्शन लिहिलं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं, तर ते डायमेन्शन काय आलं L-1 M1. बरोबर आहे, M1 आणि T-1. डायमेन्शन पण लिहा बाजूला. नंतर 5 नंबर, टू कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियाय. 2 कॅपिलरी ट्यूब दिलेल्या आहेत, त्यांच्या रेडियस दिलेल्या आहेत. एकाची रेडियस R1 घ्या, दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस R2 घ्या. आर डीप इन द सेम लिक्विड. एकाच सेम लिक्विड मध्ये डीप केल्यामुळे काय होतं, सरफेस टेन्शन दोघांचं सारखं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दोघांचा कसा आहे, सारखा आहे. द रेशो ऑफ हाईट, हाईटचा रेशो काढायचा आहे, थ्रू विच द लिक्विड राईज. मग फॉर्म्युला कोणता यूज करणार बघा, हाईट आणि रेडियस दोघांमध्ये रिलेशन इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला T=R सरफेस टेन्शन. एकच मिनिट फक्त. तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, 2 cos θ डिवायडेड बाय RH rho g. काय फॉर्म्युला, T= सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय, 2 cos θ डिवाइड बाय HR. माझं चुकतं, एकच मिनिट फक्त. हा सॉरी, तो नाही तो फॉर्म्युला. हाईट H = 2T cos θ डिवाइड बाय R rho g. असा फॉर्म्युला आहे तो, R rho g. तर हा फॉर्म्युला आहे राईज ऑफ लिक्विडचा इन अ कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब मध्ये जे लिक्विड राईज होतं, तर त्या राईज ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला काय, 2T cos θ डिवाइड बाय R rho g. आता एकच लक्ष ठेवायचं, आता बघा थीटा सेम लिक्विड असल्यामुळे सारखा, सरफेस टेन्शन सारखं, रो म्हणजे लिक्विडची डेन्सिटी, जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, टू द कॉन्स्टंट म्हणून हाईट आणि रेडियस दोघांमध्ये रिलेशन कसं, इनव्हर्सली प्रपोर्शनल. H इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R. तर काय शोधायचं आहे, हाईटचा रेशो काढायचा, मग कसा येईल, H1 अपॉन H2 इक्वल टू R1 डिवायडेड बाय R2. बरोबर आहे. H1 अपॉन H2 काय आला, R2 अपॉन R1. मग R2 0.3, R1 0.6, काय मिळाला रेशो, 1:2. समजतायत ना. नंतर एनर्जी स्टोअर्ड इन अ सोप बबल ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर अँड सरफेस टेन्शन इज नियरली. एनर्जी स्टोअर्ड, जी एनर्जी स्टोअर झालेली आहे इन अ सोप बबल. आता सोप बबल जर म्हटलं, लक्ष देताय, आवाज येतोय तुम्हाला सर्वांना, स्क्रीन दिसते बघा. एनर्जी स्टोअर्ड इन अ सोप बबल, सोप बबल मध्ये किती एनर्जी स्टोअर झालेली आहे. आता सोप बबल जर म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं, सोप बबल हॅज द 2 सरफेसेस. सोप बबलला किती सरफेस असतात, 2 सरफेस असतात. आणि जी एनर्जी स्टोअर झालेली असते त्याचा फॉर्म्युला काय, दॅट एनर्जी स्टोअर कोणत्याही स्वरूपात एनर्जी स्टोअर झालेली असते, तर पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात
एनर्जी स्टोअर झालेली असते आणि दॅट स्टोअर्ड एनर्जी इट इज इक्वल टू द वर्क डन. आणि म्हणून वर्क डन जेवढं होतं तेवढी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते. म्हणून पोटेन्शियल वर्क डनचा फॉर्म्युला काय, सरफेस टेन्शन इंटू चेंज इन द सरफेस एरिया. सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. मग आता सरफेस टेन्शन दिलेलं आहे आणि चेंज इन सरफेस एरिया म्हणजे काय, सो बबल तयार करत असताना करावं लागणारं जे काही वर्क आहे त्याचा फॉर्म्युला सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. बबल म्हटला त्याची रेडियस आर आहे, तर याचा सरफेस एरिया काय झाला 4πr². मात्र याला 2 सरफेसेस असतात. सो बबलला एकूण 2 सरफेसेस असतात. म्हणजे याला काय करतात 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणून काय फॉर्म्युला घ्यायचा 8πr². चेंज इन सरफेस एरिया काय घेतला फॉर्म्युला 8πr². मग सरफेस टेन्शन किती 0.04, 8 पाय किती 3.142, रेडियस आर किती डायमीटर दिली आहे, मग त्याला 2 ने डिवाइड करा म्हणजे 3 सेंटीमीटर झाला. म्हणजे आता काय झाला स्क्वेअर 9 इंटू 10⁻⁴. 9 इंटू 10⁻⁴. नाव इक्वल टू, आता काय होईल बघा, आता याला कॅल्क्युलेट करू आपण. त्यांनी काय म्हटलं नियरली म्हटलंय ना, जवळपास. आपण काय करू 3 घेऊ, फक्त 1.42 सोडून द्या. आता याचा गुणाकार करू आपण. करा गुणाकार 9 त्रिक 27 गुणिला 8 काय होईल तो 7 8 56 5 8 2 16 आणि 5 21 गुणिला 4 म्हणजे 6 चौक 24 2 4 2 6 4 2 8 बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल 3.142 घेतला तर 864 पेक्षा जास्त मिळाला असता गुणाकार. बरोबर आहे काय, 864 पेक्षा जास्त मिळाला असता गुणाकार. 10 काय येईल पॉवर, हा -4 -2 म्हणजे काय झाला -6 झाला. 10⁻⁶ झाला. मग -3 मध्ये दिलंय प्रत्येक आन्सर. -3 मध्ये करायला काय करणार मग तुम्ही पुढे सरकवणार डेसिमल पॉईंट म्हणजे 0.864 इंटू 10⁻³ जूल. असा आहे का आन्सर 0.864 नाही. आपण काय केलं, हा नंबर कमी गृहीत धरलाय ना, ऍक्च्युअल तो गुणाकार 0.8 पेक्षा मोठा मिळेल. म्हणजे मग काय आला आपला आन्सर 0.9 इंटू 10⁻³. समजलं उदाहरण. नंतर हे झाले 6. जाऊ पुढे. झालं लिहून तुमचा सर्वांचा. 2 स्टोन्स विथ रेडियाई रेशो. 2 स्टोन्स आहेत त्याच्या रेडियसचा रेशो दिलेला आहे. फॉल फ्रॉम अ ग्रेट हाईट थ्रू ऍटमॉस्फिअर. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये हे 2 जे स्टोन्स आहेत ते काय होतात खाली पडतायत, त्यांच्या व्हेलॉसिटीचा रेशो दिलेला आहे. व्हेलॉसिटीचा रेशो, पहिल्याची v1 व्हेलॉसिटी, दुसऱ्याची v2 व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा रेशो म्हणजे v1 डिवायडेड बाय v2 दिलेला आहे 1:2. काय रेशो दिलेला आहे 1:2. देअर टर्मिनल व्हेलॉसिटीज आर इन द रेशो. टर्मिनल व्हेलॉसिटीचा काय राहील रेशो तो काढायचा आहे. आता टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला अगोदर माहित पाहिजे आणि जी टर्मिनल व्हेलॉसिटी आहे ती रेडियस वरती कशी डिपेंड आहे ते माहित पाहिजे. बघा टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय v इक्वल टू 2 डिवायडेड बाय 9 r² g इन ब्रॅकेट rho मायनस सिग्मा डिवायडेड बाय इटा. हा टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. r म्हणजे रेडियस. their terminal velocities are in the ratio.
आता आपल्याला काय दिलेलं आहे, रेडिआयचा रेशो दिलेला आहे. काहीतरी चुकलं माझं इथं. रेडिआयचा रेशो दिला होता मी, व्हेलॉसिटीचा लिहिला चुकून. 2 स्टोन्स विथ रेडिआय R1/R2 हा रेशो दिलेला होता. 1/2 असा रेशो दिलेला. R1/R2 इज गिवन 1/2. Their terminal velocities are in the ratio. टर्मिनल व्हेलॉसिटीचा रेशो काढायचा आहे. मग 2/9 R²G इन ब्रॅकेट ρ - सिग्मा डिवायडेड बाय इटा. आता याच्यावरून काय करणार आपण, व्हेलॉसिटी आणि रेडियसचा रेशो रिलेशन घेतलं. काय आलं रिलेशन, व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू R². मग काय मिळेल, 1/4 मिळेल. तो बरोबर आहे. काय मिळाला रेशो, 1/4 आला. तर 1 मार्क्स क्वेश्चन, व्हॉट इज अ सरफेस फिल्म. आता डेफिनेशन जी आहे तुम्हाला ठीक आहे PDF सेंड करून देतो मी. तर सरफेस फिल्म म्हणजे काय, सरफेस फिल्मचा अर्थ काय असतो, हे जे लिक्विड आपण इथं घेतलं, लिक्विडचा फ्री सरफेस म्हणजे हा तो वरचा जो सरफेस, याला काय म्हणतात, लिक्विडचा फ्री सरफेस म्हणतात. फ्री सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडच्या सरफेसवरती जे मॉलिक्युल्स आहेत, लिक्विडच्या सरफेसवरती असलेले हे मॉलिक्युल्स, यांची रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इथपर्यंत आली समजा. तरी ते लिक्विड च्या सरफेसवरती असलेले मॉलिक्युल्स यांची रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढी, हा जो लेयर घेतला की ज्याची थिकनेस किती आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढी. लिक्विडच्या फ्री सरफेस खाली असलेला लेयर की ज्याची थिकनेस रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढी असते, त्याला सरफेस फिल्म म्हणतात. सरफेस फिल्म ची डेफिनेशन तुम्हाला बुक मध्ये पेज नंबर 34 वरती दिलेली आहे. सरफेस फिल्म डिफाइन मध्ये, द सरफेस लेयर ऑफ अ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन असं म्हटलं तरी चालतं. वाचत राहायचं, द सरफेस लेयर ऑफ अ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड एज द सरफेस फिल्म. नंतर व्हॉट इज अ कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, दोन सेम सबस्टन्स च्या मॉलिक्युल मधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतात. दोन सेम सबस्टन्स च्या मॉलिक्युल मधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड एज द कोहेसिव्ह फोर्स. आणि ऍडिसिव्ह फोर्स म्हणजे काय, दोन डिफरंट सबस्टन्स च्या मॉलिक्युल्स मधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला ऍडिसिव्ह फोर्स म्हणतात. नंतर व्हॉट विल बी द शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस फॉर ऑब्च्युअस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा हे लक्षात ठेवायचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 0 डिग्री असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर पहिला पॉइंट 0 डिग्री जर असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिनोटेड बाय द सिम्बॉल थीटा, तर नेचर ऑफ लिक्विड सरफेस, नेचर ऑफ लिक्विड सरफेस कसा असतो, लिक्विड सरफेसचा नेचर टँजेन्शियल असतं. टँजेन्शियल टू सॉलिड सरफेस किंवा ऑलमोस्ट म्हणू शकता तुम्ही. जर
अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री जर असेल तर नेचर ऑफ लिक्विड सरफेस कसा असतो, पूर्णपणे सॉलिडच्या सरफेसला तो स्पर्श त्याने केलेला असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ॲक्यूट जर असेल, ॲक्यूट म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 डिग्री, तर हा लिक्विड सरफेस किंवा लिक्विड मिनिस्कस म्हणा, ही टेक द कॉन्केव शेप. आणि तिसरा पॉइंट, जर ऑब्च्यूज जर असेल म्हणजे थिटा हा जर ग्रेटर दॅन 90 डिग्री, तर कसा असतो तो कॉन्व्हेक्स असतो. कॉन्व्हेक्स शेप. याचे उदाहरण जर घेतले तर पहिल्याचं वॉटर, दुसऱ्याचं कॉन्केव कोणासाठी असतो, केरोसिन साठी, आणि तिसरा मर्क्युरी. तर आपलं मग इथे आन्सर काय मिळेल बघा. व्हॉट विल बी द शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस? द शेप ऑफ लिक्विड मिनिस्कस इज अ कॉन्व्हेक्स फॉर ऑब्च्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पुढे 4th नंबर, व्हॉट इज द नेट वेट ऑफ बॉडी? बॉडीचं एकूण वेट किती असेल? वेन इट फॉल्स विथ टर्मिनल व्हेलॉसिटी थ्रू विस्कस मीडियम. ज्या वेळेला विस्कस मीडियम मधून ती बॉडी खाली पडते, तर एकूण वेट त्या बॉडीचं हे किती असतं? तर टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय? टर्मिनल व्हेलॉसिटी याचा अर्थ काय, विस्कस मीडियम जसं फ्लुइड आहे, फ्लुइड इज द विस्कस, वॉटर इज द विस्कस. फ्लुइडचा अर्थ सांगितलाय, फ्लुइड म्हणजे काय, द लिक्विड दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड एज अ फ्लुइड. तर ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली पडते, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली पडते. मग कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर खाली जर पडत असेल, तर तिला खाली ओढणारा फोर्स आणि खाली कोण ओढतं त्याला, त्याचा स्वतःचा वेट खाली ओढेल, आणि वरती ओढणारा, दोघं कसे असतील, सारखे असतील. म्हणजे वरती ओढणारा आणि खाली ओढणारा फोर्स जेव्हा सारखे असतात, तर त्याला कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ती बॉडी खाली पडते. मग वेट mg आणि वरती ओढणारा जो फोर्स आहे, दोघं सारखे झाले, म्हणजे दोघांनी एकमेकांना काय केलं, कॅन्सल केलं. त्याच्यामुळे या बॉडीवरती कोणत्याही प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही आणि बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली पडते. त्याच्यामुळे नेट वेट बॉडीचं काय राहतं, इथं 0 असतं. नेट वेट बॉडीचं काय झालं, 0 झालं. त्याचा आन्सर काय आलं, इथून सुरुवात करायची. तर नेट वेट ऑफ बॉडी वेन इट फॉल्स विथ टर्मिनल व्हेलॉसिटी थ्रू विस्कस मीडियम, इथं काय म्हणायचं, फक्त इथं 0. नेट वेट ऑफ बॉडी व्हेन इट फॉल्स विथ टर्मिनल व्हेलॉसिटी थ्रू विस्कस मीडियम, ते किती असतं, 0 हे असतं. झालं. त्याच्यानंतर पुढे 5 नंबरचा न्यूमरिकल आहे. अ स्क्वेअर प्लेट, त्याचा एरिया दिलेला आहे. स्क्वेअर प्लेटचा एरिया, एरियासाठीचा सिम्बॉल घेतला आपण इथं ए. मूव्स पॅरलल टू अनादर प्लेट, एक स्क्वेअर मेटल प्लेट आहे, त्याचा एरिया दिलेला आहे. मूव्स पॅरलल टू अनादर प्लेट विथ अ व्हेलॉसिटी, विथ अ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी दिलेली आहे v. बोथ प्लेट्स इमर्स इन वॉटर, दोघं पाण्यामध्ये बुडवलेले आहे. इफ द विस्कस फोर्स इज अ 200 डाइन, विस्कस फोर्स दिलेला आहे 200 डाइन. फोर्स म्हणजे एफ दिलेला आहे, विस्कस फोर्स. अँड विस्कॉसिटी ऑफ द वॉटर इज, वॉटरची विस्कॉसिटी क्वाइस काय दिलंय, विस्कॉसिटी ऑफ द वॉटर इज अ गिवन 0.01 क्वाइस. क्वाइस दॅट इज अ सीजीएस युनिट. क्वाइस काय इथं सीजीएस युनिट आहे.
तर इटाची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम, तर दोघांमध्ये किती राहील डिस्टन्स ते काढायचं. आता फॉर्म्युला लक्षात घ्या. कोणत्या फॉर्म्युल्यावरती आधारित आहे. हा जो विस्कस फोर्स आहे, विस्कस फोर्स याचा फॉर्म्युला इटा ए डीव्ही डिवायडेड बाय डीएफ, हा फॉर्म्युला याच्यावरती आधारित हे उदाहरण आहे. एफ म्हणजे विस्कस फोर्स दिलेला आहे 200, इटा म्हणजे विस्कॉसिटी 0.015 दिलेली आहे. एरिया दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. कन्व्हर्शन करायची गरज नाही, ऑल आर इन द सीजीएस युनिट. ए दिलेला आहे. डीव्ही दिलेली 10, काय दिलेली तर डीव्ही 10. आणि काय काढायचंय, डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यामध्ये किती आहे डिस्टन्स म्हणजे डीएक्स काढायचा आहे. तर आता बघा काय काय कॅन्सल होईल. हा तर 100 आणि 0.01 कॅन्सल, हा झाला इकडे कॅन्सल, म्हणजे काय आला तो dx इक्वल टू dx इक्वल टू 1 डिवायडेड बाय 20. 1 डिवायडेड बाय 20 म्हणजे काय झाला तो 0.05 आणि युनिट असेल सेंटीमीटर. 0.05 सेंटीमीटर. समजलं. कॅल्क्युलेशन सोपं आहे, काही अवघड नाहीये. त्याच्यानंतर झालं पुढचा क्वेश्चन. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन 2 पॅरलल लेयर्स ऑफ वॉटर इज. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे दोन लेयरची एकमेकांशी असलेली व्हेलॉसिटी, त्याला म्हटलं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. डीव्ही आहे दिलेली 8 सेंटीमीटर पर सेकंड. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज गिवन 8 सेंटीमीटर पर सेकंड. अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम, आणि त्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे डीएक्स 0.1 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट, आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट आला म्हणजे जेव्हा डिस्टन्स सोबत व्हेलॉसिटी बदलते त्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. टेम्परेचर ग्रेडियंट असा शब्द येतो, पोटेन्शियल ग्रेडियंट असा शब्द येतो. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय की ज्यावेळेला व्हेलॉसिटी डिस्टन्स सोबत बदलते त्याला काय म्हणतात व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. म्हणून व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय, दॅट व्हेलॉसिटी ग्रेडियंट इक्वल टू कोण बदलायला पाहिजे, व्हेलॉसिटी बदलायला पाहिजे कोणासोबत, डिस्टन्स सोबत. बघा टेम्परेचर ग्रेडियंट म्हटलं की टेम्परेचर डिवाइडला डिस्टन्स, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हटलं की पोटेन्शियल डिवाइडला डिस्टन्स. बघा ठीक आहे सारखे. आणि म्हणून व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय मिळालं इथं, व्हेलॉसिटी आहे 8 आणि डिस्टन्स दिलेला आहे 0.1, तर याचा आन्सर आलं 80 होईल ना, 80. आणि काय युनिट येईल बरं याचं, युनिट काय असेल पर, बघा हा व्हेलॉसिटी युनिट मीटर, पर सेकंड डिस्टन्स युनिट मीटर, तर याचं युनिट काय आलं पर सेकंड. समजतंय सर्वांना. त्याच्यानंतर बघा 6 नंबर, 6 झाला का आपला, हा 80 पर सेकंड करेक्ट. त्याच्यानंतर आता 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. water rises
टू अ हाईट. वॉटर ह्या हाईट पर्यंत राईज होतोय. वॉटर रायजेस टू अ हाईट इन अ कॅपिलरी ट्यूब म्हणजे एच दिलेला आहे. इफ द रेडियस मेड 1/3 ऑफ इट्स प्रिव्हियस व्हॅल्यू. रेडियस जर काय केली 1/3 केली प्रिव्हियस व्हॅल्यू म्हणजे बघा अगोदर काय करावं लागेल मग आपल्याला अगोदरची रेडियस घ्यावं लागेल. अगोदरची रेडियस अगोदरची रेडियस R1 नंतरची रेडियस R2 काय 1/3 केली ना. R2 आणि R1 मधलं रिलेशन आलं म्हणजे अगोदरची हाईट ही R1 रेडियस असतानाची हाईट H1 म्हणायचं. मग H1 दिलेली 20 मिलीमीटर. त्याला बोलूया फोटो टाकला. तर बघा रेडियस R1 असतानाची हाईट H1 20 मिलीमीटर. नंतर रेडियस काय केली 1/3 केली R1च्या प्रिव्हियस म्हणजे अगोदर. व्हॉट विल बी द वॉटर राईज व्हॉट हाईट विल द वॉटर नाऊ राईज इन द ट्यूब. मग आता ते काय होईल किती हाईट पर्यंत वरती चढेल H2 काढायचा आहे. आता काय रिलेशन सांगितलं H इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R. H इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R. एक मिनिट. म्हणून H2 काढायचं H2 अपॉन H1 H2 अपॉन H1 कसा आला तो R1 अपॉन R2. मग R1 आणि R2 म्हणजे काय 1/3 R1 बरोबर आहे. 1/3 R1 R1 कॅन्सल. हा गेला 3 न्यूमरेटरला. H1 गेला मल्टिप्लायला म्हणून H2 इक्वल टू H2 इक्वल टू 3H1 म्हणून 3 मल्टिप्लायला H1 किती 20 काय आला तो 60 मिलीमीटर. तर काय आला याचा आन्सर 60 मिलीमीटर. समजलं उदाहरण. हाईट आणि रेडियस याच्यामधले चुकला मामा. तर रेडियस यांच्यामधलं रिलेशन काय लिहून घ्या व्यवस्थित. आवाज येतोय ना. बघा आता हा आपला झाला 1 मार्क क्वेश्चन पूर्ण झाला. आता पुढचा क्वेश्चन टाकतो मी 1 मिनिटासाठी बंद करतो फक्त. हा जेवण स्क्रीन दिसते का आता. बघा हे उदाहरण समजलं H इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R. आता याच्यानंतर पुढचा 2 मार्कांचा क्वेश्चन. स्टेट प्रॉपर्टीज ऑफ एन आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड याच्या प्रॉपर्टी बघा 4 प्रॉपर्टीज इथं सांगायच्या. आयडियल फ्लुइड याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या आहेत. पेज नंबर सुरुवातीला दिलेले होते आयडियल प्रॉपर्टीज याच्या फ्लुइड. पेज नंबर 26 वरती ह्याच्या प्रॉपर्टी तुम्हाला ह्या दिलेल्या आहेत. तर पहिली जी प्रॉपर्टी आहे आयडियल फ्लुइडची इट इज इनकॉम्प्रेसिबल. पहिली प्रॉपर्टी कोणती इट इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्याची डेन्सिटी कशी पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी दिलेली आहे इट्स फ्लो इज इरोटेशनल. याचा अर्थ इट्स फ्लो इज अ स्मूथ देअर आर नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. तिसरी प्रॉपर्टी आहे इट इज नॉन व्हिस्कस. या प्रॉपर्टी महत्वाच्या पाठच करून ठेवायच्या. इट इज नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस म्हणजे काय देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. पेज नंबर 26 पुस्तकामध्ये दिलेल्या त्याच्या प्रॉपर्टीज. आणि चौथी प्रॉपर्टी आहे इट्स फ्लो इज अ स्टेडी आणि त्याचा फ्लो कसा पाहिजे स्टेडी पाहिजे. तर अशा एकूण 4 प्रॉपर्टीज पाठ करायच्या. पहिली प्रॉपर्टी इनकॉम्प्रेसिबल त्याच्या पुढचं स्पष्टीकरण नाही लिहिलं तरी चालतं. फक्त काय करायचं 2 मार्कांचा प्रश्न आहे ना तर फक्त असं लिहायचं
पहिली प्रॉपर्टीज ऑफ अन आयडियल फ्लुइड आर आणि एकाचा अंक द्यायचा. इनकॉम्प्रेसिबल, फक्त हे लक्ष ठेवा, त्याच्या पुढचं स्पष्टीकरण द्यायचं नाही. फ्लो इज इरोटेशनल, तिसरी प्रॉपर्टी नॉन व्हिस्कस, स्पष्टीकरण करायचं नाही, लक्ष ठेवा. आणि फ्लो इज स्टेडी. आला क्वेश्चन तर फक्त एवढं लिहायचं, इनकॉम्प्रेसिबल पहिली प्रॉपर्टी, फ्लो इरोटेशनल, तिसरा नॉन व्हिस्कस आणि चौथा फ्लो इज स्टेडी. त्याच्यानंतर कम्पेअर स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलन्स फ्लो अजिबात विचारले जाणार नाही एक्झामला, समजलं. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या डेफिनेशन पाठ करायचे, महत्वाचा टॉपिक आहे. सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सरफेस टेन्शनची डेफिनेशन तुम्हाला पुस्तकामध्ये पेज नंबर 35 वरती दिलेली आहे. पेज नंबर 35 वरती सरफेस टेन्शनची डेफिनेशन दिलेली आहे. फोर्स, द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ही डेफिनेशन करायची पेज नंबर 35 वरती. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याची डेफिनेशन पाठ करायची. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याची डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला पेज नंबर 37 वरती. When a liquid surface come in contact with a solid surface, it form a meniscus. अशी सुरुवात केली त्या पॅरेग्राफला. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याची डेफिनेशन दिलेली. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थीटा बिटवीन अ लिक्विड अँड अ सॉलिड सरफेस इज डिफाइंड एज द अँगल बिटवीन द टँजेंट drawn to the free surface of the liquid and surface of a solid at point of contact measured within the liquid. तर पेज नंबर 35 पेज नंबर 37 वरती दोघांचे डेफिनेशन्स आहेत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 4th नंबरचा क्वेश्चन. फोर्थ नंबरचा क्वेश्चन दिला बघा, न्यूमरिकल आहे. कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर, म्हणजे हाईट काढायची. राईज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस. रेडियस दिलेली आहे. रेडियस म्हणजे आर 0.1 मिलीमीटर याचं रूपांतर करणार आपण मीटर मध्ये, तर रेडियस काय झाला तो 10⁻⁴ मीटर झाला. वेन इमर्स्ड इन वॉटर ऑफ सरफेस, टेन्शन दिलेलं आहे 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट प्युअर वॉटर साठी आणि क्लीन ग्लास ट्यूब साठी तो 0 डिग्री असतो. डेन्सिटी म्हणजे रो 1000 म्हणजे 10⁻³ लिहिलं मी त्याला, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि काय काढायचं, राईज ऑफ वॉटर म्हणजे हाईट एच काढायचं आहे. हाईट एच काढायचं आहे. तर हाईट एच याचा फॉर्म्युला काय, किंवा राईज ऑफ वॉटरचा फॉर्म्युला काय, 2t cos θ डिवायडेड बाय r ρ g. हा फॉर्म्युला यूज करायचा. चला सोडवा लवकर. तर बघा 2 सरफेस टेन्शन आहे 7 × 10⁻² cos ऑफ 0 डिग्री झाला 1, बरोबर आहे. काय झाला तो cos ऑफ θ म्हणजे 0 डिग्री, काय झाला तो 1 झाला, काही लिहित नाही मी. रेडियस दिलेली आहे 10⁻⁴. डेन्सिटी आहे 10⁻³ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8 इक्वल टू, आता याला सिम्प्लिफाय करू, 10⁻⁻1 राहिला इथं, 10⁻³ इथं काय राहिला 10⁻1 राहिला, बरोबर आहे. आणि हा 10⁻1 इथं काय राहिला 10⁻1 राहिला. आता इथे काय आला तो 2 7 भागीला काय आला तो 4.9 झाला, बरोबर आहे का. 2 आणि डिवाइड केलं 9.8 ला तर 4.9 झाला 49, बरोबर आहे. 7 आणि
सातू सातू 49 म्हणजे 1/0.7 असं असेल ना तो. हा 10⁻⁻1 आहे वरती, बरोबर आहे का? 10⁻⁻1 आणि हा वरती गेला म्हणजे 1/7 झाला, बरोबर. आता एकाला 7ने भाग द्या बरं. एकाला 7ने जर भाग दिलं तर काय आला तो भागाकार? 0.1 3 उरले, 7 चोक 28, 2 उरले, 7 दुने 14, 6 उरले, 8, 7 8 56. ठीक आहे, इथपर्यंत सफिशियंट आहे. तर याचं युनिट काय आलं? मीटर आलं. फॉर्म्युला कोणता पाठ केला मग तुम्ही राईज ऑफ वॉटरसाठी किंवा राईज ऑफ लिक्विडसाठी? 2t cos θ डिवायडेड बाय r rho g. हा फॉर्म्युला करायचा. कोणता? 2t cos θ डिवायडेड बाय r rho g. झालं लिहून? आता याच्यानंतर पुढचा जो आहे, आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, तुम्ही सोडवून घ्याल. रेनड्रॉप त्याची रेडियस दिलेली आहे, रेनड्रॉपची रेडियस म्हणजे r दिलेली आहे. काय करायचं बरं, इथं मिलीमीटर आहे ना, तर याचा मीटर मध्ये रूपांतर करायचं. 3 × 10⁻⁴ मीटर फॉल्स थ्रू एअर विथ अ टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे v दिलेला आहे. द विस्कॉसिटी ऑफ एअर, विस्कॉसिटी ऑफ एअर म्हणजे इटा आला, म्हणजे विस्कस फोर्स म्हणजे एफ काढायचा आहे. कोणता फॉर्म्युला यूज करणार? एफ इक्वल टू 6 पाय इटा आरव्ही. समजलं ना? विस्कस फोर्स म्हणजे एफ काढायचा आहे. दिलेल्या किमती टाकून देतो. 6 पायची किंमत किती? 3.142 मल्टिप्लाय इटा किती? द विस्कॉसिटी ऑफ एअर इज, इटाची व्हॅल्यू दिलेली 18 × 10⁻⁶ आणि विस्कस फोर्स अजून काय दिलाय? हा आर राहिला आपल्याला, याचा आर दिलेला आहे 3 × 10⁻⁴ आणि व्ही दिलेला आहे 1. बस याला कॅल्क्युलेट करत आन्सर तुम्हाला दिलेला तेवढा आन्सर ते मिळून जाईल. 6 नंबरचा क्वेश्चन. 2 सोप बबल्स हॅव रेडियाई. 2 सोप बबल यांच्या रेडियसचा रेशो दिलेला आहे. 2 सोप बबल हॅव रेडियाई R1:2 R2 असा दिलेला आहे रेशो. 2/3. कम्पेअर करायचं वर्क डन. वर्क डनचा रेशो काढायचा आहे. W1:2 W2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर काय फॉर्म्युला सांगितला आता तुम्हाला वर्क डनचा? काय घेतला आपण फॉर्म्युला? वर्क डन इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय चेंज इन द सरफेस एरिया. बबल साठी म्हटलं तर काय घ्यायचा फॉर्म्युला? WT8πr². समजलं? बबल ड्रॉप म्हटला की 4 घ्यायचा आणि बबल म्हटलं की 8 घ्यायचा. लक्ष ठेवा. आता मर्क्युरी ड्रॉप म्हटला तर मर्क्युरी ड्रॉप साठी काय घ्यायचा? 4 घ्यायचा फक्त. पण सोप बबल म्हटलं की काय घ्यायचं? 4 मल्टिप्लायला 2 म्हणजे 8 येतो. आता तुम्हाला रेशो काढायचा ना वर्क डनचा. आता हे जे वर्क डन आहे, दॅट वर्क डन इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द R². बरोबर आहे ना? वर्क डन डायरेक्टली प्रपोर्शनल टू R² अँड देअरफॉर W डायरेक्टली प्रपोर्शनल टू R² मिळाला. मग काय करणार आपण इथं? W1:2 W2 इक्वल टू R1/R2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू R1/R2 मीन्स 2/3 स्क्वेअर, याचा अर्थ 4/9. आणि म्हणून W1:2 W2 काय मिळाला रेशो? 4:9.
बाहेर. बरं पाहतो मी. समजलंय. उद्या आपलं होऊन जाईल हे चॅप्टर ना. 3 मार्कांचा बाकी आणि 4 मार्कांचा बाकी आहे. काही अडचण नाही, काही कोणाला शंका नाही का? हो नाही. उद्या आपलं याच्यावरचा 3 मार्कांचा प्रश्न पण होऊन जाईल. त्याच्यामध्ये 1, 2, 3 न्यूमरिकल्स आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले आहे 4 मार्कांचे 3 क्वेश्चन्स आहेत. नंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस याचे पण MCQ होऊन जातील आपले उद्या. चला थांबू आपण. जर समजा आपलं सतत आपण घेत गेलो 20 तारखेपर्यंत जर आपण घेत गेलो, मला वाटतं तरी आपले 10 प्रकरणांच्या वरती सहज होऊन जातील. 2 प्रकरणं जर सरासरी आपण एका दिवसाला जर घेतलं, 2 प्रकरणं एका दिवसाला, तरी 10 प्रकरणं होऊ शकतात आपले. 10 म्हणजे 11 एक प्रकरणापर्यंत होऊन जाईल आपलं. चला थांबतो मी.